भूमिका सांगा आम्हाला. आमच्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे का नाही पाहिजे? रोख सांगा. आम्ही तुम्हाला मतदान केलं. 100% तुम्ही मला मतदान केलं नसतं तरी आम्ही जरांगे साहेबांच्या भूमिकेशी पूर्णपणे 100% सहमत आपला आहे. पक्ष सहमत आहे कसं? पक्षाचं मी आज इथं नाही सांगू शकत. पक्षाचं प्रदेशाध्यक्षाला विचारलं पाहिजे. मी कल्याण काळे म्हणून तुमच्या सोबत आहे आणि आज नाही आहे हे तुम्ही मला विचारलं पाहिजे. मी पहिल्यापासून सोबत आहे. तुम्ही पक्षाच्या स्टेजवर भूमिका मांडा ना की मराठा समाजाला आपल्या पक्षाच्या वतीनं ऑलरेडी आम्ही मांडलेली आहे. पण जेव्हा पक्ष म्हणून काही भूमिका असतात तेव्हा त्यांच्या पातळीवर त्याला निर्णय करायचा असतो. आपल्याला नाही करता येत. ठीक आहे ना. बरं साहेब, हे नांदरचे शेतकरी आहे. काल यांचं एक क्षेत्रास्थितीचं प्रकरण होतं. तर तहसीलदार सारंग चव्हाण साहेब यांना गेट आउट म्हणले आणि शेतकऱ्याला काढून दिलं जालना तुमच्या. या तहसीलदाराचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. पैठण तहसीलदारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. शेतकऱ्याला ब्रिटिशांची वागणूक करायला तहसीलदारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. मी यांची स्वतः काळजी घेतो. आता मिटिंग आहे त्यात हे प्रकरण काय आहे त्याचं सोशमोक्ष पण लावतो आणि कोणत्याही तहसीलदारानेच नाही कोणत्याही अधिकाऱ्याने शेतकऱ्याला अशा पद्धतीची वागणूक देणं योग्य नाही. मी लगेच बोलतो. सर अजून एक विषय, मी साईनाथकर रिले शहर अध्यक्ष अखिल भारतीय शाळा संघटना. मी 15 ऑगस्ट रोजी नगरपालिकेसमोर उपोषणात बसलो होतो. विषय काय होता, खाजगी कोचिंग क्लासेस भरतात त्या बिल्डिंगवरती तुमचं समजा काय काय रेकॉर्ड आहे काय नाही काहीच हे त्याचं होतं. तर सीओ काय म्हणे की हे आमच्या खात्या अंतर्गत येत नाही. म्हणजे बिल्डिंग पण नगरपालिकेचं येत नाही का? ते स्ट्रक्चर असतं नगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये. हा म्हणजे हे येतं म्हणजे शिक्षण विभागाकडं. परत फोन उचलत नाही. आता फोन आता सर आम्हाला एखादं समजा लोक आले तक्रार घेऊन तर फोन करतो ना आपण, फोन उचलत नाही. तर आणि फक्त ठेकेदाराचे फोन 100% उचलणार, रात्री फोन उचलणार. मीटिंगमध्ये